नमस्कार, मी श्रावण पवार. आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेक्टर इंटिग्रल या युनिटचा ह्या टॉपिकचा एक महत्त्वाचा पॉईंट आपण सुरू करणार आहोत, ज्याचं नाव आहे लाईन इंटिग्रल. तो यामध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रकारचे इंटिग्रेशन शिकायचे आहेत. फॉर एक्झाम्पल लाईन इंटिग्रल, सरफेस इंटिग्रल आणि व्हॉल्यूम इंटिग्रल. ओके, हे 3 प्रकारचे इंटिग्रेशन आपण या ठिकाणी शिकणार आहोत. तर अगदी बेसिक पासून सुरुवात करूया आपण की लाईन इंटिग्रल. मग या लाईन इंटिग्रलचा अप्लिकेशन बेसिकली आपण वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी करत असतो. ह्या युनिटमध्ये पर्टिक्युलर ह्या युनिटमध्ये जे काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत, तर त्यामध्ये लाईन इंटिग्रलचा वापर करून आपण वर्क डन फाइंड आउट करणार आहोत. मग सगळ्यात पहिला प्रश्न पडतो की सर व्हॉट इज द वर्क डन. सो वर्क डन तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये पण शिकला असणार, किंवा याच्या अगोदर डिप्लोमा 11वी-12वीला फिजिक्स मध्ये पण तुम्ही ही टर्म बघितली असणार. सो वर्क डन तेव्हाच पॉसिबल असेल जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स लागेल आणि लागलेल्या फोर्समुळे त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार. सो बेसिकली इट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज द डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आणि डॉट प्रोडक्ट आहे तो फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, दोन वेक्टर्स आहेत. दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट आहे म्हणजे येणारा आउटपुट काय असणार, स्केलर. तर वर्क डन या ठिकाणी काय असणार आहे, स्केलर असणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, बघा सगळ्यात अगोदर मी बेसिक काही गोष्टी तुमच्यासोबत इथे शेअर करतो. सो व्हॉट इज द वर्क डन. सो वर्क डन ठीक आहे. सो वर्क डन याला अशा पद्धतीने लिहिलं जातं. सो वर्क डन इट इज फोर्स वेक्टर एफ बार, ठीक आहे, डॉट डॉट डी आर बार अलॉंग दी कर्व. आता हा इंटिग्रेशनचा सिम्बॉल दिलाय मी, आणि सफिक्सला या ठिकाणी इंटिग्रेशनच्या लोअर लिमिटला मी तर सी दिलाय. मीन्स व्हॉट, इंटिग्रेशन ओव्हर दी कर्व और अलॉंग दी कर्व. या ठिकाणी जो एफ बार आहे, वेअर एफ बार इज नोन ॲज अ फोर्स वेक्टर. हा काय आहे, फोर्स वेक्टर एफ बार, जो की आपल्याला अशा पद्धतीने प्रोव्हाइड केलेला असणार. इकडे बघा. सो एफ बार F1 आय कॅप, F2 जे कॅप, F3 के कॅप. सो इट इज अ एफ बार. ओके. देन डी आर बार. हा डी आर बार जो आहे, डी आर बार, सो इट इज नोन ॲज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर. त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट वेक्टर. आणि याची व्हॅल्यू बघा अशी असते, डिस्प्लेसमेंट वेक्टर डी आर बार इट इज इक्वल टू डी एक्स आय कॅप, डी वाय जे कॅप अँड डी झेड के कॅप. सो इट इज नोन ॲज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर. मग आता काही विद्यार्थ्यांच्या मनात सहज एक क्वेश्चन असेल की सर फोर्स वेक्टर तर ठीक आहे, पण हा डिस्प्लेसमेंट वेक्टर जो तुम्ही लिहिलेला आहे हा असा लिहिला कसा. ठीक आहे. तर त्या अगोदर मित्रांनो बघा, मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवलेली आहे ज्याचं नाव आहे पोझिशन वेक्टर. तर जनरली पोझिशन वेक्टर आपण कशा पद्धतीने लिहितो बरं, हे बघा. पोझिशन वेक्टर याला आपण रिप्रेझेंट करतो पोझिशन वेक्टरला आर बारने, आणि इट इज इक्वल टू एक्स आय कॅप, वाय जे कॅप, झेड के कॅप. सो इट इज अ पोझिशन वेक्टर जो की पार्टिकलची ऍट एनी टाइम ऑफ टी पोझिशन शो करत असतो. आता जर का मला सपोज याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे असेल, सो डिफरन्शिएशन ऑफ दिस पोझिशन वेक्टर, तर त्या केसमध्ये जसं मी इकडे डेरिव्हेटिव्ह घेतो, तर पॅरलली मला इकडे सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. सो इट इज डी एक्स आय, डी वाय जे अँड dz k. सो इट इज नोन ॲज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर. याला काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट वेक्टर. ठीक आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर इट इज नोन ॲज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर. तर हा या ठिकाणी काय झाला, आपला डिस्प्लेसमेंट वेक्टर. तोच मी इथे लिहिलेला आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर डी आर बार. ठीक आहे. मग आता व्हॉट इज द वर्क डन. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय, सिम्पली इट इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. या दोघं गोष्टी इथं घ्या. तर बघा, देअरफॉर वर्क डन काय असणार, मग वर्क डन इट इज इक्वल टू सो इंटिग्रेशन अलॉंग द कर्व और ओव्हर द कर्व. म्हणजे बेसिकली वर्क डन मला कोणत्या पॉईंट पासून कोणत्या पॉईंट पर्यंत काढायचं आहे, तर ते लिमिट आपण इथे देणार. त्यानंतर आता हा एफ बार जो आहे बघा, तो काय दिलाय, F1 आय कॅप, F2 जे कॅप, ठीक आहे, देन F3 के कॅप. डॉट प्रोडक्ट विथ डिस्प्लेसमेंट वेक्टर डी एक्स आय कॅप, डी वाय जे कॅप अँड डी झेड के कॅप. या पद्धतीने हा झाला डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता डॉट प्रोडक्ट आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सो आय चा जे आणि के हेच प्रेझेंट राहतील. आय के जे के यांच्या व्हॅल्यू डायरेक्टली 0 येतील. देन व्हॉट इज द डॉट प्रोडक्ट नाउ. सो इट इज इक्वल टू F1 dx
F2 dy आणि F3 dz. तर अशा पद्धतीने आपण हे जे इंटिग्रेशन आहोत हे इंटिग्रेशन काढूयात. सो हे इंटिग्रेशन आपल्याला इथं काय देणार आहे, वर्क डन. सो इट गिव्स वर्क डन. ठीक आहे. सो वेक्टर इंटिग्रल ह्या टॉपिक मध्ये पहिला आपण टॉपिक इथं स्टडी करतोय ज्याचं नाव आहे लाईन इंटिग्रल. आणि ह्या लाईन इंटिग्रल मध्ये मित्रांनो आपण एक फिजिकल क्वांटिटी कॅल्क्युलेट करायला शिकणार आहोत ज्याचं नाव आहे वर्क डन, जी की स्केलर क्वांटिटी असते. कशी असते ही वर्क डन? ही कोणत्या प्रकारची क्वांटिटी आहे? इट इज नोन ॲज अ स्केलर क्वांटिटी. तुम्ही विचारा मला सर ही स्केलर क्वांटिटी कशा पद्धतीने? बिकॉज वर्क डन इट इज द डॉट प्रोडक्ट ऑफ, वर्क डन जो आहे इट इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स वेक्टर अँड डिस्प्लेसमेंट वेक्टर. मग फोर्स हा वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट हा सुद्धा वेक्टर आहे, आणि दोन वेक्टरचा जर का डॉट प्रोडक्ट घेतला मित्रांनो सो इट इज अ स्केलर. तर काय असणार या ठिकाणी? स्केलर असणार. सो वर्क डन ही एक स्केलर क्वांटिटी आहे. या ठिकाणी आपल्याला फोर्स वेक्टर दिलेला असतो, त्यासोबत डिस्प्लेसमेंट वेक्टर सुद्धा दिलेला असतो. दोघांचा फक्त डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. पण एक लक्षात घ्या, या ठिकाणी इंटिग्रेशनला जो मी सफिक्सला सी लावलेला आहे बेसिकली हा काय शो करतोय? इट इज अ वर्क डन अलॉंग द कर्व सी. मग कोणत्या पॉईंट पासून कोणत्या पॉईंट पर्यंत जायचं असेल आपल्याला, कुठल्या पॉईंट पासून कोणत्या पॉईंट पर्यंत वर्क डन कॅल्क्युलेट करायचंय ते आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. आय होप तुम्हाला हा थेरॉटिकल पार्ट समजलेला असेल. आता मी काय करतो, याच्या बेसिसवरती असणारे बरेचसे न्यूमेरिकल्स क्वेश्चन्स आहेत, खूप साऱ्या व्हरायटीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. वन बाय वन आपण त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. त्यामध्ये खास करून मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरती जास्त भर दिलेला आहे, तर त्यांना पण आपण इथं स्टडी करूया. तर बघा मित्रांनो, आता हा पहिला क्वेश्चन आहे, याला व्यवस्थित आधी समजून घ्या की फाइंड द वर्क डन बाय द फोर्स वेक्टर. आता फोर्स वेक्टर आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे, फोर्स वेक्टर आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय करतो की गिवन फोर्स वेक्टर लिहून टाकतो. बघा, सो गिवन फोर्स वेक्टर, गिवन फोर्स वेक्टर काय आहे तो? एफ बार. इट इज इक्वल टू 2 टाइम एक्स स्क्वेअर आय कॅप, ओके, देन 2x स्क्वेअर वाय प्लस वाय जे कॅप, देन बस एवढाच आहे. हा आहे फोर्स वेक्टर. या ठिकाणी जी थर्ड टर्म आहे के कॅप वाली ती अब्सेंट आहे, ती 0 आहे. तर हा झाला आपला फोर्स वेक्टर जो आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर फोर्स वेक्टर आहे फाइंड आउट द वर्क डन बाय द फोर्स वेक्टर इन टेकिंग द पार्टिकल फ्रॉम 0 0 0 टू 2 4 0. पार्टिकल बघा इनिशियली कोणत्या पॉइंटला आहे? लेट अस से की इनिशियल पॉइंट इज 0 0 0 आणि फायनल पॉइंट कोणता आहे? 2 4 0. तुमच्या लक्षात येतंय की 0 0 0 म्हणजे ओरिजिनलाच असणारा जो पॉइंट आहे, या पार्टिकलला 2 4 0 या पोझिशन पर्यंत पाठवण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? हा फोर्स वेक्टर रिस्पॉन्सिबल आहे. मग फोर्स आहे आणि 0 0 0 पासून 2 4 0 पर्यंत जातोय तो, सो देयर इज अ डिस्प्लेसमेंट. तर या ठिकाणी यांचा डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय? वर्क डन. पण 0 0 0 पासून 2 4 0 ला जाण्यासाठी तो कोणत्या प्रकारचा पाथ कव्हर करत असतो ते सुद्धा प्रश्नात दिलेलं असतं. म्हणजे काही वेळेला तो पॅराबोलिक पाथ कव्हर करतो, काही वेळेला तो स्ट्रेट लाईन पाथने जातो, काही वेळेला सर्क्युलर, काही वेळेला इलिप्टिकल पाथ, तो कोणत्याही प्रकारचा पाथ असू शकतो. तर ते सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं पाहिजे. तर इथे दिलंय की अलॉंग द पॅराबोला y इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि z इक्वल टू 0. सो पॅराबोलाचं या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. 3D मध्ये जेव्हा दाखवतात तर त्यावेळेस z बद्दल पण मेन्शन करावं लागतं. सो y इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि z इक्वल टू 0 हे आपल्याला पॅराबोलाचं या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे. मग आता बघा फोर्स वेक्टर दिल्यानंतर डायरेक्टली मी इथं फॉर्म्युला लिहितो मित्रांनो वर्क डनचा. सो देअरफॉर वर्क डन it is equal to, so what is the formula? So integration along the curve f bar जो की फोर्स वेक्टर आहे डॉट प्रोडक्ट विथ डी आर बार लाईक दिस. आणि यालाच आपण कसं लिहितो मित्रांनो? यालाच आपण कशा पद्धतीने लिहितो? so it is f1 dx f2 dy आणि हा घ्या f3 dz. या पद्धतीने आपण त्याला लिहित असतो, बरोबर. मग आता बघा त्या व्हॅल्यूज आपण इथं पुट करूया. सो व्हॉट इज द f1 कुठे लपलेला असतो बघा? हा i चा जो कोइफिशियंट आहे इट इज नोन ॲज f1 आणि j चा कोइफिशियंट जो असतो याला या ठिकाणी म्हणतात f2 आणि k चा कोइफिशियंट जो असतो त्याला म्हटलं जातं f3. मग पहिल्यांदा f1 घ्या. व्हॉट इज द f1? सो 2x स्क्वेअर हा झाला माझा f1 dx प्लस व्हॉट इज द f2? सो f2 या ठिकाणी आहे 2x स्क्वेअर y प्लस y अँड dy.
dy अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि मी काय करतो आता मित्रांनो, हे इंटिग्रेशन मला आता इथं सोडवायचं आहे. तर एक काम तुम्ही करायचं, नेहमी एक लक्षात ठेवा, हे इंटिग्रेशन सोडवत असताना या ठिकाणी एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल इन्व्हॉल्व आहे. काही प्रॉब्लेममध्ये एक्स वाय आणि झेड तिसरा व्हेरिएबल पण असू शकतो. तर आपण काय करायचंय की थ्रूआउट ह्या इंटिग्रेशनला एका सिंगल व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे एक्स वाय झेड जर प्रेझेंट असेल ना, तर थ्रूआउट तुम्ही त्याला एक्स मध्ये कन्वर्ट करा किंवा वाय मध्ये कन्वर्ट करा किंवा झेड मध्ये कन्वर्ट करा. काही वेळेला अशी सिच्युएशन असते की एक्स इन टर्म्स ऑफ टी, वाय सुद्धा इन टर्म्स ऑफ टी आणि झेड सुद्धा इन टर्म्स ऑफ टी, ज्याला आपण पॅरामेट्रिक इक्वेशन म्हणतो, ते दिलेलं असतं. तर सांगायचं तात्पर्य असं की हे जे इंटिग्रेशन आहे, या इंटिग्रेशनला एका व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करायचं. त्यासाठी तुम्हाला जो दिलेला कर्व आहे, दिलेला पाथ आहे, त्याचा वापर करावा लागेल. मग आता बघा या ठिकाणी मला काय दिलेलं आहे बघा. सो गिवन पाथ किंवा गिवन कर्व, नाउ कन्सिडर गिवन कर्व. बघा अशा पद्धतीने ही गिवन कर्व मला दिलेली आहे. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि z इज इक्वल टू 0. मित्रांनो, ह्या दिलेल्या कर्वला सरळ सरळ डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स जर का डिफरन्शिएट केलं, सो इट इज इक्वल टू 2x. इथं पण विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा, सो दॅट इज इक्वल टू अगेन 0. ठीक आहे. मग इथून चेक करा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy. सो dy इथून काय येणार बघा, 2x मल्टिप्लाय विथ dx. या dx ला इकडे पाठवा आणि इथून dz मला काय मिळेल, dz या ठिकाणी मला मिळेल डायरेक्टली 0. तर सांगायचं तात्पर्य असं की आता हा प्रॉब्लेम बघा कसा कन्वर्ट होत असतो, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सो देअरफॉर आता वर्क डन, मी त्याला असं लिहितो स्मॉल शॉर्टकट मध्ये, वर्क डन. सो इंटिग्रेशन सी लाईक दिस अलॉंग द कर्व. आता जो काही 2x स्क्वेअर आहे, 2x स्क्वेअर मी पूर्ण प्रॉब्लेम x मध्ये कन्वर्ट करतो. तर 2x स्क्वेअरला ॲज इट इज राहू देऊया. हा घ्या 2x स्क्वेअर dx, याला चेंज करू नका. पुढे बघा 2x स्क्वेअर y प्लस प्लस हा घ्या 2x स्क्वेअर इंटू वाय. बट y ची व्हॅल्यू आता काय पुट करायची आपण, y इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर या ठिकाणी हा जो y आहे तिथं मी पुन्हा एक्स स्क्वेअर घेणार, प्लस या ठिकाणी y आहे तर तिथं मी एक्स स्क्वेअर घेणार. ओके. आणि dy साठी व्हॉट इज द सबस्टिट्यूशन फॉर dy. सो dy साठी काय सबस्टिट्यूट करायचं तुम्ही, 2x dx ब्रॅकेट कंप्लीट. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात पूर्ण प्रॉब्लेम माझा कशात कन्वर्ट झालाय, एक्स मध्ये. तर मी काय केलं, एक्स ला एक्स राहू दिला, dx ला सुद्धा dx राहू दिला. ज्या ठिकाणी y होता त्या y साठी मी एक्स स्क्वेअर आणि dy साठी 2x dx मी सबस्टिट्यूट केलाय. इन केस इथं z असता तर z साठी 0 आणि dz साठी सुद्धा आपण 0 सबस्टिट्यूट केलं असतं जर असतात तर. ठीक आहे. आता हा पूर्ण प्रॉब्लेम तुमचा कशात कन्वर्ट झालाय, एक्स मध्ये. याला थोडं सिम्प्लिफाय करा, याला सिम्प्लिफाय करा. हा बघा सी ॲज इट इज. ठीक आहे. लिमिट अजून घ्यायचे आहेत आपल्याला, लिमिट आपल्याला घ्यायचे. मग आता बघा हा 2x स्क्वेअर dx प्लस प्लस. आता मित्रांनो तुम्ही बघा इथं कॅल्क्युलेशन करू शकतात. हा 2 आणि हा 2, सो 2 इंटू 2 इट बिकम 4 एक्स स्क्वेअर एक्स रेस टू द पॉवर 4 आणि मल्टिप्लाय विथ एक्स. तर हा एक्स रेस टू द पॉवर झाला 5. देन dx इथं पण लावून द्या प्लस एक्स स्क्वेअरला जेव्हा हा 2x मल्टिप्लाय करेल इट इज 2x क्यूब आणि इथं सुद्धा तुम्ही dx लावू शकतात. ठीक आहे. ह्या अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. 2x स्क्वेअर dx ॲज इट इज. हा झाला 2x रेस टू द पॉवर 4 अँड देन 2x, सो 4x रेस टू द पॉवर 5, एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलोय. इट इज युअर वर्क डन. ठीक आहे. वर्क डन. आता एक काम करा, हा जो वर्क डन वाला एवढं एक्सप्रेशन मी पुढच्या पेजवरती ॲज इट इज कॉपी करून घेतो. ठीक आहे. इथं जागेच नाहीये तर मी इथं कॉपी करतो. तर मग आता बघा मित्रांनो, आपल्याला कोणत्या पॉईंट पासून कोणत्या पॉईंट पर्यंत जायचंय, कोणत्या पॉईंट पासून कुठल्या पॉईंट पर्यंत जायचंय. सो देअरफॉर वर्क डन फ्रॉम कोणत्या पॉईंट पासून जायचं मला, 0 0 0 2 2. बोलो कोणत्या पॉईंट पर्यंत, 240. तर तुम्ही इथं बघू शकतात याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आहे 0 आणि x ची व्हॅल्यू आहे 2. y ची व्हॅल्यू 0, y इक्वल टू 4, z इक्वल टू 0, z इक्वल टू 0. आता मी जातोय कशापासून, कोणत्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलंय मी, थ्रूआउट x मध्ये कन्वर्ट केलंय, x मध्ये. तर इथून फक्त आणि फक्त x चे लिमिट तुम्ही उचलायचे. कोणते, x चे लिमिट. सो देअरफॉर या ठिकाणी बघा वर्क डन इट इज इक्वल टू नाउ द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन फ्रॉम x इक्वल टू 0 अप टू x इक्वल टू अप्पर लिमिट 2 पर्यंत. आणि डायरेक्टली आता बाकीच्या गोष्टी लिहून घ्या. 2x स्क्वेअर dx प्लस 4x to the power 5 dx प्लस 2x क्यूब, इथं पण घ्या dx. ओके. ब्रॅकेट कंप्लीट. आणि टेक अ इंटिग्रेशन. चला व्हॉट इज द इंटिग्रेशन. सो 2x क्यूब डिवाइडेड बाय 3
प्लस 4x⁶ divided by 6 and plus 2x⁴ divided by 4 and then substitute the limit 0 to 1 0 to 1. ठीक आहे, मग बघा याचा आन्सर काय येते ते. सो वर्क डन इट इज इक्वल टू आणखी जर का सिम्प्लिफाय करता येत असेल तर सिम्प्लिफाय करूयात. तर बघा मित्रांनो 2x³ डिवायडेड बाय 3 हा 4 आणि 6 म्हणजे हे काय राहील बरं 2x⁶ डिवायडेड बाय 3 आणि हा 2 आणि 4 सो 2 4 सो आय थिंक हा राहणार x⁴ डिवायडेड बाय 2 ओनली अँड लिमिट फ्रॉम 0 to 1. आता सबस्टिट्यूट करायला काही हरकत नाही, अप्पर लिमिट 1 आहे सो हा 2/3 राहणार, हा सुद्धा 2/3 राहणार, पहिला 2/3 ना 2/3 राहणार आणि प्लस हा झाला 1/2 आणि लोअर लिमिट 0 असल्यामुळे त्याची तर काही काळजीच नाही, लोअर लिमिट डायरेक्टली 0. मग बघा हे तुम्ही सोडवू शकतात. सो 2/3 सो इट इज इक्वल टू 4/3 प्लस 1/2 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 4 दुने 8 अधिक 3 डिवायडेड बाय 3 दुने 6 8 9 10 11 डिवायडेड बाय 6 असं हे काहीतरी वर्क डन या ठिकाणी येतंय. आता काय करायचं तुम्ही याला शेवटी लक्षात घ्या, या ठिकाणी वर्क डनचं युनिट असा शब्द इथं वापरायचा युनिट अशा पद्धतीने, म्हणजे ते जूल असू शकतं किंवा या ठिकाणी अर्ग वगैरे असू शकतं. पुन्हा एकदा आपण हे सगळे एक्झाम्पल एकदा क्रॉस चेक करतो मी, म्हणजे तुम्हाला समजून सांगतो काही मिस्टेक झाल्या असतील तर त्याही गोष्टी कव्हर होतील इथं. बघा 2x² 2x² प्लस y 2x² प्लस y जे त्यानंतर वर्क डनचा फॉर्म्युला लिहून घेतला f1 f2 f3 dx dy dz. आता f1 इथून घेतलाय 2x² प्लस y ठीक आहे ॲज इट इज f2. त्यानंतर कन्सिडर द कर्व y इज इक्वल टू x², z इक्वल टू 0. इथून dy बाय dx इक्वल टू 2x, सो dy इज इक्वल टू 2x dx. ठीक आहे, मग नंतर आता ही पहिली जी टर्म आहे 2x² dx ती तर ॲज इट इज आली. फक्त आता काय करायचंय yच्या जागेवरती तुम्हाला yचं ना, हा ओके, yच्या जागेवरती तुम्हाला x² पुट करायचा आहे. मग 2 टाइम x² आणि हा x², yच्या जागेवर पुन्हा x² आणि dy च्या जागेवरती 2x dx. सिम्प्लिफिकेशन बघू 2x², 2 into 2 4 x² x raised to the 5 2 into this that is equal to 2x³. ओके, इथपर्यंत आलो आपण, जाऊ पुढे. आता इथपर्यंत आलोय सो 0 0 0 पासून 2 4 0 पर्यंत जायचंय. सो 0 to 2 मग 2x² 4x raised to the power 5 2x³ याचं येणार 2x³ चं x² चं इंटिग्रेशन x³ 3 4 चा 4 6/6 2 चा 2 4/4. ठीक आहे, थोडंसं सिम्प्लिफाय केलं 2/3 4 आणि हा 2 आणि 3 राहणार 2/3 x⁶ देन 1/2 देन 1/2 एक बे बेदुनी 4 1/2 2/3 इट बिकम्स 4/3 प्लस 1/2 4 दुने 8 अधिक 3 8 9 10 11 डिवायडेड बाय 6. तर अशा पद्धतीने 11 डिवायडेड बाय 6 युनिट इट मे बी जूल और CGS युनिट मध्ये असेल तर अर्ग पण असू शकतं, त्यामुळे फक्त युनिट वर्ड असा तुम्ही इथं लिहू शकता. तर हा झाला आपला पहिला क्वेश्चन, तुम्ही नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, चला आता एक दुसरा क्वेश्चन घेऊया. तर हा दुसरा म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी जे क्वेश्चन मी इथं घेणार आहे ना ते वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न असणार आहेत. तुम्ही सिमिलर टाईपचा क्वेश्चन आपल्या बुकमध्ये किंवा प्रिव्हियस इयर पेपरमधून पिकअप करायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची. व्हिडिओ लेक्चर्स आहेत त्यामुळे कुठेही अडचण आली तर पुन्हा तुम्ही एकदा रिवाइज करू शकतात, बघू शकता, त्याची काळजी करू नका. आता बघा हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग कसा आहे की आपल्याला म्हटलंय इव्हॅल्युएट f⁻.dr म्हणजे थोडक्यात वर्क डनच फाइंड आउट करायचंय अलॉंग द कर्व. मात्र आता कर्व कशी दिली आहे x इन टर्म्स ऑफ 2t y इन टर्म्स ऑफ t and z इज ऑल्सो इन टर्म्स ऑफ 3t. म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन दिलेत इन टर्म्स ऑफ t. तर या ठिकाणी जे काही इंटिग्रेशन आहे ते थ्रू t मध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. फक्त ते कसं करायचं ते तुम्हाला मी इथं शिकवतो. बघा चला. सो गिव्हन फोर्स वेक्टर f bar it is equal to 3x² I cap 2x minus of y j cap z k cap. या पद्धतीने हा आहे आपला गिव्हन फोर्स वेक्टर. नाउ देअरफॉर आता मला काय फाइंड आउट करायचं आहे इंटिग्रेशन अलॉंग द कर्व त्याचा c f.dr. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात वर्क डन आणि याचा फॉर्म्युला काय बरं असतो आपला, हा घ्या f1 dx f2 dy आणि f3 dz. हा बघा असा फॉर्म्युला असतो, बरोबर का नाही. आता काय करणार तुम्ही इथून हा आपला f1 हा आपला f2 आणि z सुद्धा प्रेझेंट आहे f3 तिघे इथं सबस्टिट्यूट करा. सो व्हॉट इज द f1
3x² dx plus what is f2? 2x minus of y dy. What is f3? z dz. सगळ्या गोष्टी मी इथं सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. हा एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून देतो इथं अशा पद्धतीने. छान. ओके. आता दिलेल्या प्रश्नामध्ये x, y आणि z यांच्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्या, त्यांचा विचार करूया. नाउ द गिवन कर्व्स. नाउ कन्सिडर गिवन कर्व. आता बघा जे दिलंय त्यामध्ये काय म्हटलंय की ज्या ठिकाणी x असेल तर तुम्ही काय पुट करा तिथं 2t. मला सांगा देन व्हॉट इज द dx. सो dx इज इक्वल टू 2dt. नंतर जिथं कुठे y आहे y तर त्या ठिकाणी काय पुट करायचं t. मला तुम्ही सांगा देन व्हॉट इज dy. सो dy इट इज इक्वल टू dt. नंतर पुढे काय z जिथं असेल z तर तिथं तुम्ही काय पुट करायचं 3t. मला तुम्ही सांगा व्हॉट इज dz दॅट इज इक्वल टू 3 dt. आणि यासोबत t इज रनिंग फ्रॉम t कुठून कुठपर्यंत जाणार आहे. इट इज फ्रॉम 0 to 1. सो t इज फ्रॉम 0 to 1 हे सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे लिमिट पण दिले t चे. या सगळ्या गोष्टी जर का आपण याच्यात सबस्टिट्यूट केल्या तर बघा मित्रांनो त्यावेळेस ते एक्सप्रेशन कसं दिसेल. हे जर सगळं मी इथं सबस्टिट्यूट केलं वर्कडनच्या फॉर्म्युल्यामध्ये बघा तर त्यावेळेस बघा ते कशा पद्धतीने दिसेल. सो देअरफॉर इंटिग्रेशन अलॉंग द कर्व. चला सगळ्या गोष्टी आता आपल्याला पुट करायच्या टी मध्ये आणि t इज इक्वल टू 0 पासून t इज इक्वल टू 1 पर्यंत. आता 3x². बघा लक्ष द्या. एक काम करतो ना मी हे पुढच्या पेजवरच घेतो. इथून कॉपी करतो. ठीक आहे जस्ट 1 मिनिट. हा त्याच्या अगोदर हे घेऊया इथून. याला घेऊन टाकू. कॉपी पेस्ट. हे बघा याला मी इथं ठेवतो. ओके बघा. सो हा आपला ठीक आहे. मग एक्सच्या जागेवर व्हॉट इज द सबस्टिट्यूशन फॉर एक्स. हा 3 ॲज इट इज. एक्सच्या जागेवर आपल्याला पुट करायचं आहे 2t आणि त्याचा स्क्वेअर. हे बघा एक्सच्या जागेवर पुट करायचं 2t. व्हॉट इज dx. इट इज 2dt. dx ची व्हॅल्यू काय येणार मग 2 टाइम dt प्लस 2 इंटू एक्सच्या जागेवर आपण काय पुट करणार आहोत 2t मायनस y काय आहे या ठिकाणी y इथंच घेतो मायनस y इज इक्वल टू t आणि देन dy काय आहे dt. z काय आहे z. व्हॉट इज द z dt. z आहे आपला 3t आणि dz काय आहे 3dt. तर अशा पद्धतीने आता पूर्ण प्रॉब्लेम आपला t मध्ये कन्वर्ट झालेला आहे. फक्त याला सोडवायचं आहे आपल्याला आणि इंटिग्रेशन घ्यायचंय. ठीक आहे सिम्प्लिफाय करू आता आपण बघा. सो इंटिग्रेशन फ्रॉम t इक्वल टू 0 अप टू t इक्वल टू 1. आता बघा मित्रांनो 2 चा जर का मी स्क्वेअर केला व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 2 4 4 त्रिक 12 12 दुने 24. हा झाला 24 24 आणि t स्क्वेअर इथं t नाही आहे. सो इट इज जस्ट t² dt प्लस. आता याचा विचार करू 2 4 4 बघा 2 दुने 4 4 मधून 1 गेला 3t. सो इट इज 3t dt प्लस 3 3. सो इट इज 90 dt. आणखी थोडंसं सिम्प्लिफाय करतो. ठीक आहे बघा कसं t इक्वल टू 0 टू t इक्वल टू 1. आता हा 24t² प्लस 9 आणि 3 12t डायरेक्ट dt. देन व्हॉट इज द इंटिग्रेशन नाउ 24 चा 24 t चा क्यूब डिवाइडेड बाय 3 प्लस 12t² डिवाइडेड बाय 2 and limit from 0 to 1 0 to 1. बघा so it is equal to हा 8 त्रिक 24 8t क्यूब प्लस 6t² and 0 to 1. अपर लिमिट पुट करा. सो 8 टाइम 1 प्लस 6 टाइम 1 मायनस 0. सो 8 आणि 6 हे झाले 14 14 आणि याला काय लावायचं युनिट. सो देअरफॉर इंटिग्रेशन ओव्हर द कर्व f बार डॉट dr बार जो की वर्क डन आहे त्याचा आन्सर या ठिकाणी किती आलं 14 युनिट. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जात असतात. तर या ठिकाणी मी 2 व्हरायटीचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. पहिले एक्झाम्पल आपण जे घेतलं ज्यामध्ये सिम्पली आपल्याला सांगितलेलं
की फाइंड आउट द वर्क डन, बट अलॉंग द पॅराबोला या ठिकाणी कर कोणती यूज केली आपण, पॅराबोला. ओके, देन या ठिकाणी मित्रांनो पॅरामेट्रिक करू आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये x इक्वल टू इन टर्म्स ऑफ टी, y इन टर्म्स ऑफ टी आणि z इन टर्म्स ऑफ टी एक पॅरामेट्रिक कर होती. तर त्या केसमध्ये कसं सोडवायचं ते तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यानंतर काही एक्झाम्पल आणखी मला घ्यायचे ज्यामध्ये कर्व असेल, स्ट्रेट लाईन, सर्कल असेल किंवा इलिप्स असेल. ज्यावेळेस सर्कल इलिप्सचे प्रॉब्लेम असतील तर त्यावेळेस मित्रांनो आपल्याला रिडक्शन फॉर्म्युलांचा वापर करावा लागतो. तर ते सुद्धा आपल्याला एकदा रिवाइज करावं लागेल. आणि काही ट्रिकी क्वेश्चन असेही असतात की ज्या ठिकाणी कर्व दिलेली नसते. एखादा प्रश्न असाही असतो की ज्या ठिकाणी कर्वच दिलेलं नसतं, मग त्यावेळेस आपल्याला थोडंसं एक वेगळ्या पद्धतीने जावं लागतं. तेही तुमचे मी काही क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करेल. आता आपण या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. लेक्चर प्रॉपर बघत जा, नोट्स बनवत राहा, सिमिलर क्वेश्चनची प्रॅक्टिस करत राहा. आणि तुम्हाला लेक्चर जर आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करत चला मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.